आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले, त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला। आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते। आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही। ते कारचा जो नुकसान झालाय ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत। जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जो हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत। आजच आम्ही नोटीस बजावून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजावतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ते बरेच एक महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून कल्याण शहरातील जेवढे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमचे कपिल पवार, गणेश लांडगे आणि शहराच्या तर्फे केली होती, पण दरवेळेस अधिकारी हे उत्तर देण्यात टाळाटाळ करून पुढे ढकलत होते। याच्यामध्ये काहीतरी यांचं देणं घेणं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ह्या होल्डिंगबद्दल पण पत्रव्यवहार झालेला आहे, पण त्यांनी त्यात सांगितलं की याची मुदत अजून संपलेली नाही आहे, पण निकृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे आज होल्डिंग पडलं आहे। नशिबाने इथे कोणाची जीवितहानी झाली नाही आहे, तरीसुद्धा आमची एकच मागणी आहे की जेवढे अनधिकृत होल्डिंग आहे ते त्वरित काढून घेतल्याशिवाय आम्ही हे उचलून देणार नाही।